आता एकाला 4 नगरसेवक होणार आहेत. एक बरा चारचं काही खरं नव्हते. तर रस्तं बिस्तं कसं आहेत आपलं कोल्हापूरचं? कुठलं नसतं असं खगं पडल्यात डबरं पडल्यात कोण बघित नाही. निवडून आले इथे एक बंगला घे तिथे एक बंगला घे तिथे एक बंगला घे हे काही रस्ता 50 वर्ष झालं पडलाय बोंबला झालं. कोल्हापूरकर जय महाराष्ट्र. तर प्रभात क्रमांक 5 मध्ये आपण आलेलो आहे आणि प्रभात क्रमांक 5 मध्ये उमेदवारांचं की नाही हे नाद करायचं नाही, नुसती पोत्याने उमेदवार आहेत. कुठल्या कुठल्या पक्षाची उमेदवार आहेत आणि अपक्ष पण आहेत. तर जाणून घ्यायचं आहे नागरिकांनी नगरसेवक कसा पाहिजेला आहे आणि कोण पाहिजेला आहे आणि कुठला पाहिजेला आहे आणि त्यांच्या समस्या काय आहेत नागरिकांच्या. चला तर जाणून घेऊया. आपल्या भागातील समस्या काय आहेत, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल नगरसेवक कसा पाहिजेला आहे, कोण पाहिजेला आहे? अच्छा, आता समस्या म्हटलं तर आता हे केवीस पार्कमध्ये जर बघायला गेलं आम्ही गेली 25 वर्ष राहतो, पण 25 वर्षामध्ये कधी एवढ्या असं समस्या झाले नाहीत की हे 7-8 वर्षामध्ये झालेले आहेत. ते म्हणजे काय, पहिला म्हणजे रस्ता. तर रस्ता पूर्ण इकडे सिमेंटचा केल्यामुळे तो पूर्ण वर उचलला गेलेला आहे. जवळजवळ 1.5 फूट रस्ता वर घेतलेला आहे. त्यामुळे पुराचं पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं आणि ते घरामध्ये शिरायला लागलं आहे. ते एक आहे. परत आहे ड्रेनेज तरी खूपच म्हणजे प्रत्येक 2 महिन्याला 3 महिन्याला आम्हाला ते सक्शन गाडी असते ती बोलवून आम्हाला ड्रेनेजच्या सगळ्या गोष्टी हे करायला लागतात. आणखीन मेन म्हणजे कुत्री, इथली जी भटकी कुत्री आहेत तर त्यांचा पण खूप समस्या आहेत, कारण ते आधीमध्ये ॲग्रेसिव्ह होतात आणि ॲग्रेसिव्ह होऊन ते कुणाच्याही मागं लागतात. तर त्या एक आहेत. आणखीन मेन म्हणजे काय आहे की ह्या ज्या लाईटच्या वायरी गेलेल्या आहेत वरती, तर ह्या घराला लागून आहेत. त्यामुळे ह्याचं पण एक थोडंसं काहीतरी नियोजन करावं असं वाटते. आणि जे तुम्ही म्हणालात की नगरसेवक कसा पाहिजे, की जे आमच्या ह्या समस्या आहेत ह्या समस्यांना ज्यांनी कोणी पुरेपूर न्याय देईल आम्हाला, तर असा नगरसेवक आम्हाला हवा आहे. 8 दिवस सुद्धा मी झालं नाही, एकच चप्पल नेत्यात, दोन्ही पण नेत नाहीत. तसं काय करतात ती? आता मला का मी विचारा पाहिजे त्यासनी, एकच चप्पल नेत्यात, इथं आणून सगळं तोडून सगळं टाकलं. नगरपालिकेने त्या कुत्र्यासनी आळा घातला पाहिजे. होय, घालाय पाहिजे. बरोबर आहे, घालाय पाहिजे. पहिली नाही ती कुत्रीच, ती गाडी आली म्हटलं की कुत्रीच्या आधी जाऊन म्हणजे हे करतात, लपून बसतात. चर्चेत सगळ्यांचं आहे. अजून तर काय तिकीट डिक्लेअर झाल्याशिवाय आपल्याला काय समजणार नाही आहे. आणि आपल्याला भागातला आपला नगरसेवक पाहिजे आहे ॲडव्होकेट अद्वैत सरनोबत सरकार. हे जर आम्हाला आले तर आमच्या समस्या सगळीकडचे एक आम्ही एक खुश राहीन की बाबा हा आपला हक्काचा माणूस आला आहे कामासाठी. त्यामुळे आपण कधीही फोन करून बाबा हे काम करायचं हे आपण सांगू शकतो डायरेक्ट. त्यामुळे येणारे 4ही नगरसेवक व्यवस्थित आपल्याला भागात पाहिजे आहेत, सगळे शिकाऊ आणि सगळे व्यवस्थित पाहिजे आहेत. तर आपण प्रभात क्रमांक 5 मध्ये आहे. तर काकी, इथल्या समस्या काय आहेत, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आहे? इथले जर नगरसेवक जर निवडून आले, आता नगरसेवक 10 वर्षानं नगरसेवक येणार आहे, बरोबर काय? एक नवीनच चेहरा असणार आहे. तर त्यांच्याकडून काय कामं तुमच्या कॉलनीसाठी व्हायला पाहिजेत आणि काय म्हणजे काय तुम्हाला पाहिजे आहे? त्यांनी सगळी व्यवस्थित कामं केली पाहिजे. गटारी स्वच्छ केली पाहिजेत, घंटागाडी रोजच्या रोज आली पाहिजे. परत रस्ते लोटणारे कोण नाही आहेत. 10-15 वर्ष झाली कोणच नाही आहे. आम्ही स्वतः कचरा काढतोय सगळं. हे बाकीचे काय त्यांनी लक्षच देत नाहीत, बघतच नाहीत काही. ती घेऊन बघायला पाहिजेत हे ते काम केलेत की नाही, गटारी स्वच्छ केलेत की नाही हे बघतच नाहीत. ज्या वेळेला आम्ही इथून तक्रार गेलो त्या दिवशी लगेच येतात. घंटागाडी येते पण एक दिवस अडाणी येते, ते पण कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी. आमची काय गाडीची तक्रार आहे म्हणून आम्ही येत नाही म्हणतात. ते नगरसेवक तर नाहीच आहे, मग कोण लक्ष देणार? आता येणाऱ्याने व्यवस्थित लक्ष द्यावं. तर मामा, आता आपण मी प्रभात क्रमांक 5 मध्ये आहे काय, तर पवार मळ्यात आहे. तर तुमच्या पवार मळ्यातल्या समस्या काय आहेत बाबा? येणारा नगरसेवक कसा पाहिजे? पाणी वेळेवर नाही, लाईट नाही. रात्री 2-2 वाजता लाईट घालू द्यात. हे काही रस्ता 50 वर्ष झालं पडलाय बोंबला झालं. नगरसेवक चांगला काम करणारा पाहिजे हो, खाणारा नको आहे. खाणारा म्हणजे काय खाणारा नको आहे असं म्हणताय तुम्ही? पैसे खाणारा काय करणार, नुसतं इकडनं आणतोय आणि हे करतोय पार्ट्यासनी याचनी. का उपयोग त्याचा हो? भागात कामं व्हायला पाहिजे का नको? गटार 4-4 वर्ष काढत नाहीत, संडास कुठला साफ नाही. आता भागाला कधी कसं आहे, 4 नगरसेवक असणार आहेत, बरोबर आहे? हे कोल्हापुरात असं फर्स्ट टाईमच झाले की 4 नगरसेवक भागाला असणार आहेत. तर ते 4ही नगरसेवक तुमचं काम करतील काय? काम करणारच निवडून द्यायचं ठरलं आमचं यावेळी, त्यांना देणारच नाही. मग ते कुठल्या पण पक्षात असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे. तर मामा तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आमचं काय म्हणणं आहे,
आपण कोण काम करून त्याला निवडून येणार आम्ही. नाही तर निवडून आले इथे एक बंगला घे, तिथे एक बंगला घे, तिथे एक बंगला घे, जनता मग तिकडं मग होय अनिल. मग 4 नगरसेवक आहेत आता. होय की. मग 4तला एक तर काम करेल की तुमच्यासाठी. मग कोण काम करून त्याला आम्ही देणार एवढं. तर आता कोल्हापूरच्या जनतेचं काय झालं माहिती आहे मामा, की शेवटच्या दिवशी की नाही एवढं मटण वाटतात आणि त्याच्या कसं आहे माहिती आहे, कोल्हापुरात की नाही सगळ्यांच्या घरात मटण असते. रविवारी आणि बुधवारी अरे मटण नसलं तरी अंड्याचा तर रस्सा करतोय आपण आहे का. तर की नाही तेवढंच मटण एवढं आपलं देते आज शेवटच्या दिवशी आणि त्याला मग कोल्हापूरची जनता बाळत्या आणि मतदान करून टाकत्या. आणि नंतर जसं आता मामा बोलायला लागल्यात काय तसं मग मामा बोलतात, मग तेवढ्या मटणासाठी आपण का आपलं हे इमान का विकायचं. तसं हे करायचं आता, एकजुटी केली पाहिजे. जेव्हा काम करतोय त्यालाच द्या. म्हणजे आता मटणाला बाळायचं नाही. नाही तर रस्तं बिस्त कसं आहे आपलं कोल्हापूर. कुठलं नसतं असं खगं पडल्यात, ही डबरं पडल्यात, कोण बघित नाही, कोणच बघित नाही. आणि का म्हणजे खड्ड्या मनकं बिकं बादच झाल्यात माणसांचं. काही चालाही नाही, काट्या घेऊन चालतो नका. हा म्हणजे तुमचं खड्ड्यामुळे जे तुमचं काट्या घेऊन चालायचं आता काम झालंय. होय. तर कोल्हापूरच्या नागरिकांचं तुम्ही बघताय, कारण काय आता मामा म्हणतात खड्डं 10 वर्ष झालं मी पन्हाळ्याकडनं तसा येतोय गाडीवनं, मनकाने मनकं बाजल्यात, शेवटी काठीचा आधार घ्यायला लागलाय. तर कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचं कसं असेल तांबडा पांढरा रस्ता आहे का नाही तसा इस्का असतोय. नुसतं बोलायचं रोक आणि टोक चपलायशे. तर कोल्हापूरमधल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण आलो. तर इथल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या थोड्या तुम्ही ऐकून घेतलेल्याच आहेत. आणि ह्या ताई आहेत त्या इच्छुक उमेदवार आहेत, म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मधनं उभारणार आहेत. पर ह्यांचं घर आहे ते 5 नंबरला. तर ताई तुमच्या आता इथं नगरसेवक कसा पाहिजे, कोण पाहिजे, कुठला पाहिजे आणि इथली कामं झाली आहेत काय. इथली 10 वर्षात काहीही कामं झालेली नाही आहेत. इथं गटारी नाही, स्वच्छता नाही, महानगरपालिकेचा एकही कामगार गटार काढायला येत नाही का लोटायला येत नाही. आणि 5 वर्षात मागच्या 5 वर्षात जो नगरसेवक होता तो 5 वर्षात अजिबात फिरकलेला नाही आहे. आत्ताचा येणारा नगरसेवक हा सातत्यानं भागात आला पाहिजे. गोरगरिबांचं आता समजा कोण मयत झालं तर त्याला नगरसेवकाचा दाखला लागतोय, मग त्यावेळी तो तिथं उपस्थित असला पाहिजे. नुसता सुखात नगरसेवक तो येऊन उपयोग नाही, दुःखात पण आला पाहिजे. आणि मुळात जर आता महिला उमेदवार जर निवडून आली तर ते आता कसं आहे की पती सामाजिक कार्यात असतात आणि महिला घरात असतात. आणि आता निवडणूक आलं की महिला बाहेर उमेदवार म्हणून येतात. पण तसं नको. जर महिला उमेदवार आहेत तर महिला उमेदवार ह्या भागात आल्याच पाहिजेत. सातत्याने त्यांनी कामाचा पाठपुरावा केला पाहिजे. लोकांच्या काय समस्या आहेत, महिलांच्या काय समस्या आहेत ह्याबाबत त्यांनी जाणून घेऊन त्यातनं मार्ग काढून ही कामं पुढं रितसर केली पाहिजेत, एवढीच इच्छा. आता महिला ज्या कामाला जाणाऱ्या असतात त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येतो, दिवसातून एकदाच पाणी येतं. तर महिलांची एक अशी म्हणजे रिक्वेस्ट आहे की दिवसातून 2 वेळा पाणी सोडण्यात यावं, म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत त्यांना सकाळी पाणी भरता येत नाही, मग त्यासाठी संध्याकाळी एकदा पाणी सोडण्यात यावं असं सगळ्या महिलांची मागणी आहे. आणि महिला उमेदवार असेल किंवा जेंट्स कोण असेल त्यांनी सातत्याने येऊन कामं केली पाहिजेत, एवढीच इच्छा आहे. पण पवार मळ्यात आलोय आणि सागरदादा आपल्याला म्हणजे सागर मगदूम भेटलेला आहे. तर काय समस्या आहे तुमच्या भागातली आणि काय करायला पाहिजे. आता येणारं 4 नगरसेवक आहेत बरोबर आहे का. 4 नगरसेवक तुमच्या भागाला आहेत, तर चौघांनी काय करायला पाहिजे तुमच्यासाठी. चौघांनी करायला काय पाहिजे असं काय नाही आहे. जे काय आहे की नाही ती पहिला शिक्षण शाळेच्या ज्या समस्या आहेत त्या पहिला सोडवायला पाहिजेत. सरकारी शाळा आपल्या इथे किती आहेत, बावड्यापासून ते कितीपर्यंत तरी शाळा आहेत आपल्या ह्याच्या न्यू पॅलेसपासून. तर त्या एकात्र शाळेला कुठला निधी दिला आहे का आत्तापर्यंत शासनानं. मग हे ओपन जिमला देतात किंवा असं बाकीच्या ठिकाणी मंडळ बांधा देतात, तर सरकारी शाळेला का निधी देत नाही, शिक्षणाकडे का लक्ष देत नसतील, हे पहिलं ह्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे. इलेक्शन आलं म्हणून नुसतं असं भागात काँक्रिटीकरण करायचं हे करणं ह्याच्यापेक्षा शाळेकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आमच्या भागातली समस्या म्हणजे पहिले रस्ते, ड्रेनेज, ह्या 2 तरी मेन समस्या आहे. समस्या निर्माण झाली तर एक फोन केला की त्यांनी त्यावर म्हणजे त्याचं हे करायला पाहिजे, हजर राहायला पाहिजे. आणखी काम करायला पाहिजे, तर निरसन करायला पाहिजे समस्या.
आमच्या कॉलनीतलाच नगरसेवक पाहिजे, ज्याच्याकडे आम्ही हक्काने आमच्या सगळ्या समस्या मांडू आणि त्या समस्यांचं निरसन 100% त्यांच्याकडनं होणार हे आम्हाला गॅरंटी आहे. त्यामुळे आमच्याच भागातला आम्हाला नगरसेवक पाहिजे. काय समस्या आहे ते म्हणजे काय, आता मागं ड्रेनेज केलं इथं पण, आणि ते ड्रेनेज इथंपर्यंतच त्यांनी केलं. आता इथं एक आमचं घर आहे, त्या पलीकडे शिंदेचं घर आहे. त्या 2 घरासाठी ते म्हटलं एवढे आम्ही काय इथं ड्रेनेज टाकणार आहे, पाईप टाकणार नाही. मग अगोदर पूर्वीचीच पाईप होती ही, त्या पाईपमध्ये इथं हे करून असं तिरका कनेक्शन देऊन ड्रेनेज, आणि पूर्वीची पाईप कशी आहे खाली आहे आणि ही वरती आहे ड्रेनेजचं. त्यामुळं कायम 2-3 महिन्यात ते ड्रेनेज आमचं हे होते, फुल होते. मग त्याला बोलवा सारखं ते काढून घ्या हे असं समज तेव्हापासून सुरू आहेत. आणि किती वेळा 2-3 वेळा सांगितलं तरी कुणीच त्याच्यावर हे केलं नाही. असं ते तुम्हाला भागात तुमच्या हक्काचा नगरसेवक पाहिजे. हां बरोबर, असं काम करणारा, ऐकणारा, आमचा हे करणारा, नाही नुसतं आश्वासन देणार असं नको आहे. काय आपल्या समोर इच्छुक उमेदवार आहेत, तर इच्छुक उमेदवारांनी काय बोलायचं आहे आणि या प्रभागासाठी काय करायचं आहे, काय त्यांच्या ह्यानं तोंडानं आपण जाणून घेऊया. कारण आपल्या समोर आहेत सरनोबत सरकार. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट अद्वैत गुलाबराव सरनोबत. ह्या भागात जवळपास आम्ही 25 वर्ष राहतो आहे, 25 ते 30 वर्ष झाले आम्ही राहतो आहे. ह्या भागात जर बघायला गेलं ना तर ग्राउंड चालत माझं प्रामुख्यानं जर लक्ष असणार तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी स्पोर्ट्स पण स्पिरिट पाहिजे पोरांच्याकडे. पोरं जबरदस्त खेळली पाहिजेत. खेळल्याशिवाय पोरांचं आरोग्य आहे. आत्ताची पोरं पिढी जर बघितलं तर व्यसनाधीन होते आहे. त्यामुळे प्रामुख्यानं माझं जे काही ग्राउंडवर लक्ष असतं ते सगळ्यात पहिला ग्राउंडवर. हे ग्राउंड आहे की नाही, दर पुराच्या वेळेस पाण्याचं ग्राउंड भरलं जाते. पहिली गोष्ट म्हणजे हे आम्ही मागं लागून, आता माझा वाढदिवस नेमका आजच आहे, आम्ही मागं लागून ह्यांच्याकडे हे ग्राउंड साफ करायला लागते. अधिकारी जर बघितले ह्याच्यात एक मुकादम फक्त 12 कर्मचारी सगळ्या अखंड नागा पार्काला, जवळपास 4.5 किलोमीटर हा रेडियस आहे नागा पार्काचा, आणि 5 प्रभागामध्ये जर बघितलं तर 9 किलोमीटर रेडियस आहे. नुसतं गोल अखंडभर फिरलं तर 9 किलोमीटर रेडियस आहे. जर प्रामुख्याने ह्या गोष्टी ह्या नागा फक्त 12 कर्मचारी आहेत, म्हणजे लेडीज जेंट्स सगळे मिळून, तर 12 कर्मचाऱ्यांना अख्खा नागाबाग कसा लोटला जाईल, कसा साफ होईल ही शक्यता नाहीच आहे. त्याची सगळ्यात पहिला मी शिवसेनेकडनं वतीकडनं एकनाथ शिंदे गटातनं आम्ही तिकीट मागत आहे. प्रामुख्यानं आपलं 2 दिवसात तिकीट फायनल होईल. आम्ही ह्यातनं लढवा इच्छुक आहे. सगळ्यात पहिला प्रामुख्याने माझा विषय तिथं असेल तर सगळ्यात की कामगार वाढवले पाहिजेत. अखंड कोल्हापुरात दुरावस्थामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे 2 रोलर आहेत. 2 रोलरनं अखंड कसं गोष्टी होतील, रोलिंग कसं होणार, ग्राउंड कसं, कुठली गोष्ट करू शकणार. महानगर त्यातला एक रोलर बंद पडलेला आहे. कधी काही हे महानगरपालिकेत सगळे मिळून ड्रायव्हर 2 आहेत, त्यातल्या 2 ड्रायव्हरमध्ये पण एक ड्रायव्हर नसतो आहे, तो सुट्टीवर असतो, दुसरा ड्रायव्हर पण सुट्टीवर असतो. कचरा ढीक उचलायला आता इकडे कधी कचरा ढीक आजच सकाळी काढला आहे, नाही तुम्हाला दाखवला असतं. एक साफसफाई आम्ही मागं लागून करून घ्यायची. त्यानंतर रस्ते हे बघितलं तुम्ही, कोंडा बघितलं आहे तर कोंडा उकिरडा बरा. आमच्या कॉलनीत रस्ते नाही आहेत, रस्ते सर नाहीत, सिमेंटचे जुने रस्ते केले आहेत. सिमेंट कमी आणि त्यात पावडर जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साईड गटर नसल्यामुळे का नाही, आणि इथं पुराचं वारंवार 2 वेळेस महापूर येऊन गेलेला आहे. महापुरात देखील आपण मदत केलेली आहे. इथं सगळ्यात मेन जे महापुरात 2019ला आला त्यावेळेस कुणालाही माहीत नव्हतं की इथं पाणी किती येईल, काय होईल. महापूर अचानक आला, रात्रीत पाणी वाढलं, नुकसान खूप झालं सगळ्या लोकांचं. इथं बैठे घर आहेत, सगळ्यांचं खालच्या फ्लोअर घर आहेत. आता सगळ्यांनी एक वरती मजले बांधले. कशासाठी बांधले, कारण की पूर आलं की त्यांना काहीच राहत नव्हतं इथं. त्यांच्या घरात आम्ही पहिल्यांदा बघितलं, आम्ही इव्हन आमच्या घरात सुद्धा पाणी दिलेलं आहे. म्हणजे पुरा प्रभाग क्रमांक 5 मध्ये निम्मा हा पुरात बाधित भाग आहे. निम्मा जर पाहिला रमण माळा म्हणा, नागा पार्क म्हणा, नागा पार्क विन्स हॉस्पिटल तिकडचा एरिया म्हणा, पण भागात करण्यासारखी भरपूर कामं आहेत. म्हणजे विचार पण करू शकतो एवढी कामं आहेत. ड्रीम वर्ल्डच्या इथली जागा पडलेली आहे, पाण्याचं तिथं समस्या आहे. तिथं जे सोमवारचं पाणी लाईट येत नाही, त्यामुळे ड्रीम वर्ल्डच्या इथं मागं पाणी साठतं आहे आणि लाईट उपसा नसल्यामुळे पाणी तिथं, त्यामुळे तिथं जंतू किडेनाशक सगळंच आहे. पाणी रोटेट होत नाही. थेट पहिल्यांदा पाणी आलं ते पाणी रोटेट होत नाही. तिथं करायला गेलं तर संपूर्ण मोठी बाग होऊ शकते. म्हणजे अशी संकल्पना भरपूर आहे. आता क्षीरसागर साहेबांनी 50 लाख रुपये दिले वॉकिंग ट्रॅक केलं महावीर गार्डनसाठी. प्रामुख्याने खेळण्याकडनं माझं जास्त लक्ष आहे. माझी फुटबॉल टुर्नामेंट दरवर्षी इथं होते. तर मामा गेले 10 वर्ष झालं बावड्याला नगरसेवक नव्हता, बरोबर आहे. तर आता येणारा नगरसेवक कसा पाहिजे, काम करणारा पाहिजे. काम म्हणजे काय काम करणारा पाहिजे? भरपूर काम आहेत की. रस्ते मध्ये बेकार आहे, डबरं पडलेलं आहेत, साफसफाई होत नाही, बरं. आणि काय आता एकाला 4 नगरसेवक होणार आहेत. एक बरा 4चं काय खरं नव्हते. एक होता त्यावेळी जरा बरं होतं. मग 4 काय होणार आहे? अहो 4चे 4 एक मत होणार ना, 4चे 4 मतं वेगवेगळी होणार. मग त्याची कामं भागातली होतील का नाही होतील?
अवघड आहे. हे म्हणणार ते करतोय, ते म्हणणार हे करतोय, असं होणार हां म्हणजे भागात कामं होणार नाही. होणार नाही. तर मी गेले 20-22 वर्ष नागाळ पार्कात राहते. तर आमच्या इथलं मेन आकर्षण म्हणजे नागोबा मंदिर आणि नागाळ पार्क कमान. तर नागाळ पार्क कमान म्हटलं तरी त्याची हालत अशी आहे की ते काय बघण्यासारखं नाही. राहिले तर आमच्या नागाळ पार्कातले रस्ते, तर तुम्ही इथं पाठीमागच बघू शकताय की कसं रस्ते झालं आमच्या इथले. त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. हे फक्त डेव्हलपमेंट अजून व्हायला पाहिजे. तर दादा तुम्हाला तुमच्या भागातली म्हणजे नागाळा पार्कातली प्रभाग क्रमांक 5 मधली काय समस्या आहे तुम्हाला? प्रभाग क्रमांक 5मध्ये आता जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे की ह्या रेसिडेन्शियल एरियामध्ये एक भटक्या कुत्र्यांचा एक विषय आहे की भटके कुत्रे हे रात्रीचं भुंकतात, त्यामुळं लोकांच्या झोप वगैरे मोड होतात. त्याच पद्धतीनं एरियामध्ये कोठीही घाण करून जातात, त्यामुळं एरिया हा हायजेनिक राहिलेला नाही आहे. हा एक महत्त्वाचा एक मुद्दा वाटतो आहे मला. त्याच पद्धतीने रस्त्यांची पण कामं अजून होणं अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही आलेलो आहे नागाळा पार्कात. नागाळा पार्कचं नाव सगळ्या कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. तर इथे समस्या काय म्हणजे तुम्हाला काय समस्या आहे? आता 10 वर्ष झालं नगरसेवक नाहीच आहे आपल्याला, म्हणजे कोल्हापूरला कोण धनीवालीच नव्हता, बरोबर आहे. रोड तर तुम्ही बघतायच. हां तर तुम्हाला काय समस्या आहे? तुमच्या नगरसेवक जर निवडून आला तर नगरसेवकानं काय करावं तुमच्यासाठी, तुमच्या पार्कासाठी काय करावं? आमच्या इकडं रोड आमचा बरेच दिवस झाले खराब आहे. किती वर्ष झाले आम्हाला म्हणजे माहीतच नाही की कधी रोड झाला आहे तो. त्यामुळं तिकडचा रोड पाणी पण आमच्याकडं वेळेवर येत नाही. पाण्याची आणि रोडची व्यवस्थित टायमिंग दिली पाहिजे, कारण का सकाळी कधी येते कधी रात्री येते, एक एकदा येत नाही. मध्ये कोल्हापुरात पाण्याचा सगळीकडे प्रॉब्लेम होताच. त्यावेळेस कसं ह्याला सांगत होते पेपरला की येणार नाही वगैरे, पण आता 2 दिवसापूर्वी परत येत नव्हतं पाणी, असं झाले ना. आणि म्हणजे पर्टिक्युलर एक टायमिंग द्यायला पाहिजे त्यांनी पाण्याची. दिवस सगळा त्यातच जातोय. मग बाकी लाईटची तुमच्या गटराची म्हणजे समस्या काय आहे का? गटर पण नाहीच आहेत आमच्या रोडला. गटर पण पूर्ण मुजवूनच टाकल्यात. ते गटर पण करायला पाहिजेलच आहेत. गटर नाहीच आहेत. पाणी कुठं रोडवर, त्यामुळं रोड सगळा खराब झाला आहे. पाणी म्हणजे गटर नसल्यामुळं रोड खराब झाला आहे सगळा. आता 2019ला पूर आलेला इथं, बरोबर आहे नागाळा पार्कात. तर आता बाकीच्या गटरी असू देत किंवा इथल्या लाईटी असू देत, आत्ता समस्या तुम्हाला काय आहे का? त्यानंतर पूर काय आलाच नाही तुमच्या इथं, बरोबर आहे. पण आत्ता समस्या काय आहेत का तुम्हाला? काय लाईटचीच सोय पाहिजे, जरा मागं पुढं होत्या. आणि काय गटरी आणि पाणी आणि हे बाकी काय नाही. आणि ड्रेनेज जास्त तुंबते तेवढं. पण नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? काय असं धाडशीच की सगळं कामं करणारा नगरसेवक पाहिजे की 5 वर्षांनी निवडून आल्यानंतर परत त्यांच्याकडे तक्रार घेऊन जायला यायला नसायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क साधून आठवड्यातनं 15 दिवसातनं संपर्क साधून किंवा महिन्याभरातनं त्यांनी आम्हाला काय समस्या ते विचारायला पाहिजे. तर प्रभाग क्रमांक 5च्या ज्या समस्या होत्या त्या सगळ्या नागरिकांच्या तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि लोकांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया काय दिलेलं आहे ते तुम्ही बघितलेलेच आहात. तर बघत राहा TV9 मराठी.